तर डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरात प्रचारादरम्यान पैसे वाटप होते। भाजपकडून 3000 रुपयांची पाकिटं नागरिकांच्या घरी दिली जात आहेत। शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटलांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगेहात पकडले। 2 पुरुष आणि अनेक महिलांचा यात समावेश असल्याचं समजतंय। निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून पैसे वाटणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलंय। यामध्ये 2 पुरुष आणि अनेक महिलांचा समावेश आहे। तर पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेताच नागरिकांनी मात्र शिवसैनिकांनी मोठा गोंधळ केला। नवीन नितीन पाटील यांच्या ऑफिसच्या जवळ आमचे कार्यकर्ते पत्रकार वाटत होते, परिचय पत्रक वाटत होते, पॅम्पलेट वाटत होते। त्यांना जबरदस्ती पकडलं गेलं, त्याला पकडून त्याला मारलं गेलं। त्यांच्या खिशामध्ये पैशाची पकड टाकली गेली आणि त्याला सांगितलं की हे पैसे वाटप खोटा आ दिला गेलेला आहे। हा आमच्यावर अन्याय आहे। त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। यांना पूर्णपणे यांनी हा षडयंत्र आहे। कोणी एक लक्षात ठेवा, कोणीही कुठल्याही ऑफिसच्या बाजूला किंवा घराच्या बाजूला कोणीही पैसे वाटू शकत नाही। आणि ते विरोधी उमेदवाराचा माणूस कोणी पैसे वाटेल का? एवढी हिंमत कोणामध्ये आहे का? गेल्या महिन्याभरापासून मंदार टावरे, ओमनाथ नाटेकर आणि पप्पू म्हात्रे या लोकांचं इथे दाखवायला काय काम नाही। पैसे वाटप चालू आहे। नोट दो वोट लो हाच कार्यक्रम चालू आहे। आणि आज इथे रंगे हातो आपण पकडलं त्यांना। पर वोट 3000 अशा पाकिटं तिथे भरलेले दिसतात। आणि ह्या बिल्डिंगीतले प्रत्येक नागरिक तुम्हाला स्टेटमेंट दिली, प्रत्येकाच्या घरात पाकिटं गेले। कोणती दडपशाही आहे? मी ह्या आधी स्टेटमेंट दिली। मागच्या वेळेला आमच्या घरावर हल्ला केला या लोकांनी, आज तर काही त्याचा निपटारा लागला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।